हाय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही माझे तर असाल. जसं तुम्हाला माहिती आहे, मी फिरायला गेले होते बाहेर. तर फिरायला बाहेर गेले होते तर मी तिथं केले ते खूप सारे ॲडव्हेंचर, जसे काय स्विमिंग पूलमध्ये खेळणं, बॅडमिंटन खेळणं, टेबल टेनिस वगैरे भरपूर काही आहे. मी ते सगळे माझे यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तुम्हाला माझं यूट्यूब चॅनलचं नाव माहितीच आहे, वर्षा क्लासेस अँड मेहंदी ब्लॉग. वर्षा मेहंदी ब्लॉग्स अँड क्लासेस. मी झिपलाईनसाठी वरती चढले होते बाबा. वरती खूप भीती वाटत होती आणि तर खूप मजा वाटत होती करायसाठी. तिथं वरती चढले. मग वरती ते दादा माझे हेल्मेट वगैरे सगळं टाईट करत होते, ते नीट लावत होते हेल्मेट वगैरे. मी त्यांना बोलत होते, दादा मी पडणार तर नाही ना इथनं. खूप भीती वाटत होती, कारण खूप खूप उंचीवरती होतं. मागं तुम्ही डोंगर बघू शकता. तिथं वॉल क्लाइम्बिंगसुद्धा होती. मी वॉल क्लाइम्बिंग वगैरे काही नाही केलं, फक्त झिपलाईन केले आणि थोडेफार दुसरे काही ॲडव्हेंचर होते ते केले. ह्या व्हिडिओ माध्यम मला एक मेसेज द्यायचे, जे माझ्यावरती मन खोलून जळतात किंवा मन खोलून मला कोसतात ना, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ. ज्यांना वाटत होतं माझे आयुष्य देखील खूप बरबाद होऊन जावं, म्हणजे खूप खराब म्हणजे एकदमच बेकार होऊन जावं माझे आयुष्य, ते मन खोलून बघा. तुमच्या कृपेमुळं, तुमच्या ह्याच्यामुळं माझं आज आयुष्य कसं आहे ते तुम्ही मन खोलून बघा. असेच माझ्यावरती जळत राहा, म्हणजे जेणेकरून माझी अशीच प्रगती होत राहील. कमेंट्समध्ये नक्की सांगा, झिपलाईन कोणी केलेलं आहे. झिपलाईन करताना कोणाकोणाला खूप भीती वाटते. त्याच्यामध्ये पट्टे वगैरे बांधून झाले होते. तर आता मला बोलत होते अशी बस करून, म्हणजे तू झिपलाईनसाठी जाशील पुढं. मग इथं मी बसले होते झिपलाईनसाठी. माझी बेल्ट वगैरे बांधून झाली. दादांची तयारी चालली होती मला ढकलायची. तर मला खूपच भीती वाटत होती. इथनं माझी स्टार्ट झाली झिपलाईन. इथे झिपलाईन झाल्यावरती इथं पट्ट्यांचं अजून एक ॲडव्हेंचर होतं. तिथे लाकडीचे पट्टे होते. तिथं बाबू खूप हलवत होता त्या पट्ट्या. म्हणजे इथे कुरडईवालाचं आत्ताच आला आहे व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करताना. तर मी बाबूला बोलत होते, बाबू हलवू नको, तुम्ही अजून जळणाऱ्याची प्रार्थना देव ऐकतो का काय, मला असं वाटत होतं. पण देवाच्या कृपेने माझं सगळं ॲडव्हेंचर खूप छान झालं. आमचं फिरणं वगैरे खूप छान झालं. मला एकच बोलायचं आहे की तुम्ही माझ्यावरती जळणाऱ्यांनी, काही करणाऱ्यांनी मला काही फायदा होणार नाही. माझं केस देखील वाकडं होणार नाही. तर फक्त माझे व्हिडिओज बघा, मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझे ॲडव्हेंचर कसे वाटतात ते सुद्धा सांगा. माझा लुक कसा वाटतो ते देखील सांगा. नक्की कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर इथं वरती मला बेल्टसुद्धा बांधलं होतं की जेणेकरून पडावं नाही. इथं माझ्या टायरचं ॲडव्हेंचर चालू होतं. मग टायरचं ॲडव्हेंचर करता त्यांना बोलत होते, अहो मला खूप भीती वाटते, मला वाटतं मी पडेल का काय. पण काय नाही, खूप छान झालं ॲडव्हेंचर वगैरे. पण खूप भीती वाटते राव, खूप भीती वाटत होती. मी कसं बसं पार केलं टायरचं देखील ॲडव्हेंचर. तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.